सो हाय एव्हरीवन, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे कोड मराठीमध्ये। आज आपण शिकणार आहे आपल्या एसक्यूएल ट्युटोरियलमध्ये। तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। माफी मागतोय, खूप दिवसानंतर व्हिडिओज येत आहे, बट आज आपण सुरुवात करणार आहे आपल्या एसक्यूएल ट्युटोरियल्समध्ये आणि नॉट नल इन एसक्यूएल शिकणार आहे आपण। सर्वात पहिले ही डेफिनेशन वगैरे वाचून घेऊया, जसं नाही वाचली तरी चालते। एक्झाम्पल देऊन समजवतोय। जसं बघा, आपण फेसबुकवर जातो आणि तिथे आपला काही ना काही डेटा वगैरे आपण भरतो, जसं नेम झालं, मोबाईल नंबर झालं, नाव झालं, जसं काही ना काही आणखी, जसं डेट ऑफ बर्थ वगैरे आणखी काही। ओके, बट तिथे जेव्हा आपण जसं आपलं युजर नेम फिल नाही करत तर तिथे आपल्याला एक एरर मिळतो, म्हणजे की हे कंपल्सरी आहे। जसं युजर नेम टाकल्याशिवाय आपलं फेसबुकवर अकाउंट क्रिएट होणार नाही। सो हे कंपल्सरी आहे। तिथे आपल्याला काय म्हणतं की हा जो कॉलम आहे हा तुम्हाला भरायचा आहे, याशिवाय तुम्ही समोर जाऊ शकत नाही। सो त्या युजर नेम नावाच्या कॉलमसाठी यूज केलेलं असतं बघा, तिथे नॉट नल यूज केलेलं असतं, म्हणजे की तो कॉलममधला जो डेटा आहे हा तुम्हाला भरावाच लागेल। येस, राईट, त्या कॉलममधला जो डेटा आहे हा तुम्हाला भरावाच लागेल। तिथे तुम्हाला ब्लँक सोडून चालणार नाही। असंच आपलं नॉट नल कन्स्ट्रेंट आहे बघा आपल्या एसक्यूएलमध्ये। इन एसक्यूएल द नॉट नल इज यूज टू एन्श्योर दॅट अ कॉलम इन अ टेबल डज नॉट कंटेन एनी नल व्हॅल्यूज। ओके, नल व्हॅल्यूज म्हणजे ब्लँक व्हॅल्यूज राहिल्या नाही पाहिजे आपल्या कॉलममध्ये। जिथे पण आपण नॉट नल यूज करतो त्या कॉलममध्ये कोणत्या पण नल व्हॅल्यूज राहिल्या नाही पाहिजे। ती जी जागा आहे ती फिल्डच असली पाहिजे। व्हेन यू डिफाइन अ कॉलम विथ अ नॉट नल कन्स्ट्रेंट, इट मीन्स दॅट एव्हरी रो इन अ टेबल मस्ट हॅव अ व्हॅल्यू। म्हणजे जेव्हा तुम्ही नॉट नल डिफाईन करता कोणत्या पण कॉलमला, तर एव्हरी रो इन अ टेबल मस्ट हॅव अ व्हॅल्यू फॉर दॅट कॉलम आणि द व्हॅल्यू कॅन नॉट बी नल। तिथे आपण कोणती पण ब्लँक व्हॅल्यू नाही देऊ शकत। राईट, आता समोर जाऊया। इथे माझ्याकडे एक एक्झाम्पल आहे बघा आणि त्या एक्झाम्पलनुसार मी तुम्हाला समजावून सांगणार आहे। राईट, समोर जाऊया। सो इथे बघा, आपल्याकडे एक एक्झाम्पल आहे। इथे आपण काय केलं आहे, STD नावाचा टेबल क्रिएट केला आहे, नंतर एक ID नावाचा कॉलम आहे, एक नेम नावाचा कॉलम आहे, एक नंबर नावाचा कॉलम आहे। ओके, याला इंट डिफाईन केलं, याला वॅरकॅर, याला इंट, आणि बघा हे जे नंबर नावाचा कॉलम आहे आपला, याला आपण नॉट नल कन्स्ट्रेंटनी काय केलं आहे, डिफाईन केलं आहे। म्हणजेच की नंबर नावाच्या कॉलममध्ये कोणती पण ब्लँक व्हॅल्यू, नल व्हॅल्यू नाही राहिली पाहिजे। राईट, जर नल व्हॅल्यू आपण जर तिथे सोडली तर आपल्याला एरर मिळणार आहे। ते पण मी तुम्हाला सांगतोय तो कोणता एरर असणार। सो इथे बघा, ID नावाचा कॉलम आहे, नेम नावाचा कॉलम आहे, नंबर नावाचा कॉलम आहे, आणि समजा मी या टेबलमध्ये एखादी व्हॅल्यू वगैरे इन्सर्ट केली, जसं सर्वांमध्ये व्हॅल्यू इन्सर्ट केली, बट नंबर नावाच्या कॉलममध्ये व्हॅल्यू इन्सर्ट नाही केली, ब्लँक राहू दिलं त्याला। बट नंबर नावाचा कॉलम आपण सेट केलेला आहे नॉट नल कन्स्ट्रेंटनी। जर नॉट नल कन्स्ट्रेंटनी सेट केलेला आहे आपण याला, तर इथे काही ना काही व्हॅल्यू लागेलच। जर आपण याला ब्लँक सोडलं तर तुम्हाला मिळणार आहे तिथे कन्स्ट्रेंट व्हायोलेशन एरर। येस, राईट, कन्स्ट्रेंट व्हायोलेशन एरर तुम्हाला इथे मिळणार आहे। इथे बघा, इथे सांगितलं आहे जसं इफ यू ट्राय टू इन्सर्ट अ रो into a table, ओके, विदाउट प्रोव्हाइडिंग अ व्हॅल्यू फॉर अ नॉट नल कॉलम। नॉट नल कॉलम कोणता आहे, नंबर नावाचा। इथे काय म्हटलं आहे, जर तुम्ही ट्राय केलं आणि इन्सर्ट केलं अ रो इंटू अ टेबल विदाउट प्रोव्हाइडिंग अ व्हॅल्यू फॉर अ नॉट नल, म्हणजे याचा अर्थ काय की जसं तुम्ही ID नावाच्या कॉलममध्ये एखादी व्हॅल्यू इन्सर्ट केली आणि नेम नावाच्या कॉलममध्ये तुम्ही एखादी व्हॅल्यू इन्सर्ट केली, बट नंबर नावाच्या कॉलममध्ये तुम्ही व्हॅल्यूज इन्सर्ट केली नाही आणि हा नंबर नावाचा कॉलम आपण नॉट नल सेट केलेला आहे, तर मग तिथे तुम्हाला काय मिळणार आहे, कन्स्ट्रेंट व्हायोलेशन एरर। आणि बघा, दुसरं पण आहे इथे, जसं और इफ यू ट्राय टू अपडेट अ रो टू सेट अ नॉट नल कॉलम टू नल देन यू विल गेट अ कन्स्ट्रेंट व्हायोलेशन एरर। याचा अर्थ काय, जर तुम्ही अपडेट करण्याचा प्रयत्न केला रोला आणि त्या रोमध्ये एखादा कॉलम असेल जो की नॉट नल सेट केलेला असेल, नॉट नल म्हणजे त्यामध्ये एक पण ब्लँक व्हॅल्यूज नको, म्हणजे त्यामध्ये नल व्हॅल्यूज नको, आणि त्यालाच आपण अपडेट करतोय टू नल, तर तिथे तुम्हाला कन्स्ट्रेंट व्हायोलेशन एरर मिळणार आहे, नक्की मिळणार। सो इथे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे इन्सर्ट करताना आणि अपडेट करताना काय होते। ओके, समोर जाऊया। आता आपण आपल्या MySQL कमांड लाईनमध्ये जाऊया। जसं आपण आपल्या MySQL कमांड लाईनमध्ये आलो आहे, सर्वात पहिले आपण आपला पासवर्ड लिहिणार जो आपण सेट केलेला आहे। आपण सर्व काही बघूया। सर्वात पहिले काय करतो, मी बघतोय की आपल्याकडे किती डेटाबेस आहे
आपल्याकडे डेटाबेस किती आहे हे बघण्यासाठी आपण काय करणार, शो डेटाबेसेस नावाची कमांड यूज करणार. राईट, समोर जाऊया. बघा आपल्याकडे कोणते डेटाबेस आहे, हा वाला एक डेटाबेस आहे. नंतर जसं जयेश DB1 नावाचा डेटाबेस आहे, तर आपण कोणतं यूज करणार आहे इथे आपण जसं जयेश DB1 नावाचा डेटाबेस. आणि त्यासाठी आपण कमांड कोणती यूज करणार ते पण मी तुम्हाला सांगतोय. पूर्ण डिटेलमध्ये सर्व काही आपण बघूया. जयेश DB1 नावाच्या डेटाबेसला जर तुम्हाला यूज करायचं असेल तर तुम्हाला कमांड लिहायची आहे जसं यूज जयेश DB1 आणि इथे आपण याला एक्झिक्यूट करूया. बघा आपलं डेटाबेस चेंज आलेलं आहे. आणि इथे जसं बघूया की आपल्याकडे टेबल्स वगैरे किती आहे, शो करूया. बघा जसं शो कमांडने आपण आपले टेबल्स बघून घेऊया की आपल्याकडे टेबल्स किती आहे या डेटाबेसमध्ये. खूप सारे टेबल्स आहे, जसं क्लायंट नावाचा टेबल आहे, नंबर स्क्वेअर नावाचा टेबल आहे, प्रोडक्ट्स नावाचा एक टेबल आहे. बट आपण इथे एक नवीन टेबल क्रिएट करणार आणि बघूया आपल्या टेबलचं नाव काय असणार आहे. सो STD नावाचा टेबल मी इथे क्रिएट करतोय. सो आपल्या टेबलचं नाव आहे STD नावाचा टेबल. इथे आपल्याकडे 3 कॉलम आहे, ID नावाचा कॉलम, नेम नावाचा कॉलम, नंबर नावाचा कॉलम. आणि बघा इथे आपलं इंट आहे डेटा टाईप, इथे varchar आहे, इथे इंट आहे. बट इथे स्पेशल काय माहिती आहे का, इथे आपण यूज केलं आहे नॉट नल की कन्स्ट्रेंट. इथे आपण यूज केलेलं आहे जे की नंबर नावाच्या कॉलमला यूज केलं आहे. आणि आता जेव्हा आपण याला एक्झिक्यूट करूया, आपला टेबल एक्झिक्यूट जसं आपला टेबल क्रिएट होऊन जाणार आहे STD नावाचा. आणि इथे आपण जसं DESC कमांडने आपल्या जसं STD नावाच्या टेबलला डिस्क्राईब करून घेऊया. आणि इथे बघा काही ना काही गंमत तुम्हाला दिसत असणार. ती गंमत अशी आहे की इथे बघा सर्वांसाठी जसं नल नावाच्या कॉलममध्ये बघा इथे यस आलं आहे. ओके, सगळ्यांसाठी यस आलं आहे. डिफॉल्ट होतं बघा नल, बट इथे सर्वांसाठी यस आलं आहे. बट एक स्पेशल कॉलम आहे आपला जो की नंबर नावाचा कॉलम आहे, त्यासाठी आलं आहे बघा नो. तर हे का आलं, कारण की इथे आपण आपल्या नंबर नावाच्या कॉलमला सेट केलेला आहे नॉट नल की कन्स्ट्रेंटनी. म्हणजेच की नंबर नावाच्या कॉलममध्ये कोणतीच नल व्हॅल्यू नसायला हवी, तिथे सगळ्या व्हॅल्यू असायला हवा. जसं तिथे कोणतीच ब्लँक व्हॅल्यू नसायला हवी. राईट, बट असं काही झालं तर तिथे आपल्याला एरर मिळेल की जर आपण तिथे एखादी व्हॅल्यू इन्सर्ट केली बघा सगळ्या कॉलम्समध्ये, बट नंबर नावाच्या कॉलम्समध्ये आपण इन्सर्ट नाही केली तर आपल्याला कन्स्ट्रेंट एरर मिळणार आहे, कन्स्ट्रेंट व्हायोलेशन एरर. तर बघून घेऊया सर्व काही. इथे मी काय करतो आहे, एक इन्सर्ट करतो आहे बघा काही ना काही व्हॅल्यू. इन्सर्ट कमांडचं इथे मी यूज करतो आहे. इन्सर्ट इंटू आपल्या टेबलचं नाव आहे STD. नंतर आपले कॉलम्स किती ते पण आपण बघून घेऊया. आपल्याकडे कॉलम आहे जसं ID नावाचा कॉलम आहे. नंतर काय करतो बघा नेम नावाचा कॉलम आहे आपला. तसंच आपल्याकडे कोणता कॉलम आहे, आणखी नंबर नावाचा कॉलम आहे. आणि यामध्ये आपण काय करणार, आपण सर्व व्हॅल्यूज इन्सर्ट करून बघूया. काय करतो आहे, व्हॅल्यूज इथे लिहितो आहे आणि इथे आपण व्हॅल्यूज वगैरे इन्सर्ट करूया. जसं बघा ID कोणता असेल, ID जसं 2 टाकू इथे, कॉमा करतो आहे. नेम आपण आपल्या हिशोबाने टाकलं तरी चालेल. जसं मी माझं नाव इथे टाकतो आहे, जयेश टाकतो आहे. आणि आता आपण जसं कॉमा देऊया. नंबरमध्ये आपण काय करणार, इथे काही ना काही नंबर सध्या टाकून घेऊया जो की 89 असेल किंवा काही पण आपल्या हिशोबाने. आणि आता जर आपण याला एक्झिक्यूट केलं तर ही वाली कमांड एक्झिक्यूट होणार का, कारण आपण प्रत्येक कॉलममध्ये व्हॅल्यूज इन्सर्ट केलेल्या आहे म्हणून ही वाली कमांड एक्झिक्यूट होणार. आणि ह्या ज्या व्हॅल्यूज आहे ह्या इन्सर्ट होऊन जाणार आपल्या टेबलमध्ये. इन्सर्ट जसं काय करतो, एक्झिक्यूट करतो आहे. आणि आता जर आपण आपल्या टेबलला पाहिलं काय करायचं आहे, सिलेक्ट स्टार फ्रॉम करतो आहे बघा आपलं जसं STD नावाचं टेबल, सेमिकोलन एक्झिक्यूट करतो आहे बघा आपल्या टेबलमध्ये व्हॅल्यू आलेली आहे. बट जर आपण असं केलं की नंबर नावाच्या कॉलममध्ये आपण काहीच नाही टाकलं. सो आता आपण थोडी गंमत करूया. इथे काय करतो मी बघा की इथे इन्सर्ट तर करतो आहे बट नंबर नावाच्या कॉलममध्ये काहीच व्हॅल्यू इन्सर्ट करत नाही. बघूया काय होतं आहे. आणि इथे पण काय करतो बघा आपलं जसं व्हॅल्यू वगैरे इन्सर्ट करतो आहे बट नंबर नावाच्या कॉलममध्ये काहीच व्हॅल्यू मी इन्सर्ट करत नाही, जी की बघा 89 आपण सेट केली होती. बट आता मी काहीच करत नाही. बट इथे आपण जसं नंबर नावाच्या कॉलमला काय सेट केलेलं आहे, नॉट नल सेट केलेलं आहे. बट आपण इथे काय करतो आहे की यामध्ये आपण काहीच व्हॅल्यू इन्सर्ट करत नाही. बघूया आपल्याला काय मिळतं आहे, एरर मिळतो का ते पण मी तुम्हाला जसं बघूया काय होतं आहे. सो इथे बघा तुम्हाला काय मिळतं आहे, फिल्ड नंबर डझंट हॅव अ डिफॉल्ट व्हॅल्यू. म्हणजे हे काय म्हणतं आहे की जसं आपल्याकडे आपण जसं नंबर नावाच्या कॉलमला काय सेट केलेलं आहे, नॉट नल. नॉट नल म्हणजे काय की ही व्हॅल्यू तुम्हाला भरावीच लागेल तरच तुम्ही त्यामध्ये डेटा इन्सर्ट करू शकता. जर आता आपण जसं सिलेक्ट केलं, सिलेक्ट स्टार फ्रॉम करतो बघा STD, तर आपल्याकडे जसं व्हॅल्यूज इन्सर्ट झालेल्या नाही आहे का, कारण की नंबर नावाच्या कॉलममध्ये आपण काहीच व्हॅल्यू टाकली नाही. म्हणून असं आपण यूज करू शकतो बघा आपलं नॉट नल कन्स्ट्रेंट यूज करू शकतो आपण आपल्या SQLमध्ये. नॉट नल बेसिकली जसं आपण
मी तुम्हाला एक्झाम्पल दिलं होतं फेसबुकचं की आपण लॉग इन किंवा साईनअप वगैरे करतो तर आपल्याला युजर नेम हे मॅन्डेटरी असते. जर युजर नेम नाही टाकलं आणि डायरेक्ट आपण समजा साईनअप केलं तर साईनअप होणार नाही आहे स्टुडंट. आणि तसंच इथे हे आपलं वर्क करतं आपल्या SQLमध्ये. आय होप या सेशनमध्ये तुम्हाला मजा आली असेल. संपवतो या सेशनला, भेटूया बघा आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये.